राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा निकाल सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात. कोण सत्ता राखतं राज्याचं लक्ष. भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए, ऐसा नहीं है, उल्टा है. संघाच्या स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळे अच्छे दिन, सरसंघचालकांचं वक्तव्य. चंद्रपूर पालिकेसाठी भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. 15.25 वर्षाच्या महापौर पदाचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुवाहाटीत दाखल. कामाख्या देवीचं घेणार दर्शन. जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी कॉलम नसल्यानं ओबीसी नेते आक्रमक. 17 फेब्रुवारीपासून नागपुरात आंदोलन सुरू होणार. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची घोषणा. कोकणातील अंगणेवाडीच्या भराडी देवीची आज यात्रा. राज्यभरातून भाविकांची उसळली गर्दी. नेते मंडळीही लावणार हजेरी. पंधरा फेब्रुवारीला होऊ शकतो भारत पाकिस्तान दरम्यान T20 सामना. आयसीसी आणि पीसीबी दरम्यान झालेल्या चर्चेनंतर वाढली सामना होण्याची शक्यता. अंडर-19 विश्वचषक विजेती टीम इंडियाचं मायदेशी आगमन. मुंबई विमानतळावर चॅम्पियन्सचं जंगी स्वागत. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की आज मतमोजणी आहे, त्यामुळे 10 वाजता ही मतमोजणी सुरू होईल आणि आपण लक्ष देऊ अचूक आणि अर्थपूर्ण अशा निकालांकडे. ते फक्त न्यूज 18 मराठीवर असतील. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची मतमोजणी आज होती आहे आणि या मतमोजणीकरता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांकरता 7 फेब्रुवारीला मतदान झालं. निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण 7438 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेच्या जागांकरता 2624 तर पंचायत समितीकरता 4814 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलेलं आहे. जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार याचं चित्र आज स्पष्ट होईल. आजचा दिवस हा झेडपी आणि पंचायत समितीच्या मतमोजणीचा दिवस आहे. 12 जिल्हा परिषदा जिथे आहेत 731 जागा आणि पंचायत समित्या 1462 जागा. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये जिल्हा परिषदेच्या 6 जागा आणि पंचायत समितीच्या 12 जागांकरता निवडणुकीची आज मतमोजणी होतीये. मतदार राजा कुणाला कौल देतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बारामतीमध्ये काय घडतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. अजित पवार यांना आपण गमावलं आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसना अजिबात मतदानासाठी किंवा प्रचारासाठी वेळच मिळाला नाही. त्या पार्श्वभूमीवर बारामती कौल कुणाला देते हे बघणं महत्त्वाचं आहे. आता आपण थेट बारामतीत जाणार आहोत आणि बारामतीमध्ये आमचे सहकारी जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. जितेंद्र, काय वातावरण बारामतीतलं?
सुवर्ण आपण बघितलं की याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमध्ये येत असताना त्यांचा विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि आपण ही बघतोय की संपूर्ण राज्याला याचा धक्का बसला आणि नंतर या निवडणुका 2 दिवस पुढे ढकलल्या गेल्या आणि असं असताना आपण पाहिलं की आता बारामतीमध्ये अजितदादांच्या निधनानंतर कुठलीही प्रचारसभा त्या ठिकाणी घेतली नाही किंवा फक्त परिपत्रक उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आपण बघितलं की 5-7 तारखेला ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस सगळ्यात मताची टक्केवारी घटली असेल कुठे तर ती बारामतीमध्ये 74 ते 72% मतदान होत होतं, परंतु बारामतीमध्ये फक्त 54% मतदान झालेलं आहे. त्यामुळं मतदार बाहेर पडत नव्हतं. अजितदादाच गेले तर आपण मतदान कुणाला करायचं या दुःखाने मतदार बाहेर पडत नव्हतं आणि म्हणून आपण बघितले मताची टक्केवारी त्या ठिकाणी घटलेली आहे. पुणे जिल्हा हा अजितदादांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. एकंदरीत आपण बघतोय की पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना असेल, भाजप असेल किंवा इतर पक्ष असतील, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले आहेत. नगर परिषदेला आपण बघितलं की हर्षवर्धन पाटील विरुद्ध प्रदीप गारटकर इंदापूरमध्ये त्यांची लढाई आपल्याला पाहायला मिळाली आणि नंतर आपले मंत्री दत्तात्रय भरणे यांचा त्या ठिकाणी विजय झाला. परंतु आता आपण बघितलं की हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे एकत्र निवडणूक लढवतात आणि आपण पुरंदरचं घेतलं तर त्या ठिकाणी विजय शिवतारे, अजितदादा गट आणि संजय जगताप जे नुकतेच भाजपमध्ये गेले अशी ती लढाई आपल्याला पाहायला मिळते. परंतु एकंदरीत आपण सखोल अभ्यास केला तर एकंदरीत पुणे जिल्हा ही अजितदादांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. साधारणतः दुपारी 12 वाजेपर्यंत याचे सर्व निकाल स्पष्ट होतील. बारामतीमधील सांगायचं झालं तर बारामतीमध्ये 54 मतदान केंद्र होती आणि त्या 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणासाठी ही मतमोजणी होणार आहे आणि 28 टेबल या जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी ठेवण्यात आलेले आणि 2 राऊंडमध्ये ही संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडेल. आणि एकंदरीत आपण बघितलं तर अजितदादांच्या या बालेकिल्ल्यामध्ये जरी 54% मताची टक्केवारी आली असली तरी अजितदादांचेच सर्व उमेदवार विजय होतील असा विश्वास सर्व सामान्य जनतेला आहे आणि त्या माध्यमातूनच मतदारांनी कौल दिला असावा असं देखील बोललं जात आहे. एकंदरीत आपल्याला पाहायचं आहे की 10 वाजता ही मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर 12 वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील आणि याला कशा पद्धतीने मतदार पसंती देतात आणि कुणाचा गड त्या ठिकाणी विजय होईल हे आपल्याला पाहायचं आहे. बरोबर आहे. बारामतीमध्ये काय चित्र बघायला मिळतं हे साधारणपणे 12-1च्या दरम्यान आपल्यापर्यंत पोहोचेल. जितेंद्र, कुठेही जाऊ नका, असेच सोबत राहा, तुमच्याशी असाच संवाद साधायचा आहे. हे आमचे महाराष्ट्रभरातले प्रतिनिधी आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काय परिस्थिती आहे आणि कसं वातावरण राहिलं मागच्या काही दिवसांमध्ये ते सांगतील. आता आपण धाराशिवकडे वळूया. धाराशिव जिल्हा परिषदेची पंचायत समितीची मतमोजणी अवघ्या काही तासात सुरू होणार आहे. आज मिनी मंत्रालयाची कारभारी निवडले जाणार आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 55 जिल्हा परिषदा आणि 110 पंचायत समितीचे गण आणि गट आहेत आणि निवडणुका त्याकरता झालेल्या आहेत. आज मतमोजणी आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तालुक्यातील सगळ्याच ठिकाणी ही मतमोजणी होईल. या मतमोजणीकरता प्रशासनही आपली तयारी पूर्ण असल्याचं मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे असं दाखवून देत आहेत, असं सांगतायत. आमचे धाराशिवचे जे प्रतिनिधी आहेत बालाजी निरफळ तेही आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. बालाजी, खरं तर फक्त पुणे जिल्हा किंवा बारामती यालाच फटका बसला असं नाही तर अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्रभरात धक्का बसलेला आहे. पण तरी जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कसं राहिलं वातावरण धाराशिवमध्ये? पंचायत समितीच्या निवडणुका ह्या झाल्या नव्हत्या, मात्र निवडणुकाचं रणशिंग फुकलं गेलं आणि त्यातच दुर्दैवी घटना जी आहे ती अजित पवारांची घडली. अजित पवार हे धाराशिव जिल्ह्याचे जावई होते. तेर त्यांची सासरवाडी आहे. सुनेत्रा पवारांचं गाव तेर आहे. निश्चित ज्या महाराष्ट्रावर आघात घातला त्याच पद्धतीने धाराशिव जिल्ह्याच्या प्रचारावरती सुद्धा किंवा जिल्हा परिषद निवडणुकीवरती सुद्धा याचा परिणाम दिसला गेला. प्रचार जो मोठ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांची सभा कॅन्सल झाली, त्यानंतर फक्त एक सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची झाली. त्यानंतर प्रचारात थोडा जोर मात्र
मात्र पाहायला मिळाला. मात्र जेवढी उत्सुकता मतदानाची पाहिजे तेवढी प्रचारात दिसली नाहीये. खरं तर पाहायला गेलं तर सुवर्ण जिल्हा परिषदेचे 55 गट आहेत आणि 110 पंचायत समितीचे गण धाराशिव जिल्ह्यात आहेत. त्यामुळं निवडणुकीची उत्सुकता सगळेच पक्ष स्वतंत्र लढत आहेत. भूमपरांडावासी जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची याकडे पाहिलं जाते की आमदार तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा तिथं पणाला आहे. तिथं भारतीय जनता पार्टी स्वतंत्र आहे, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस जे असतील दोन्ही गट अजित पवार आणि शरद पवार ते देखील स्वतंत्र आहेत. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर खासदार असतील, आमदार कैलाश पाटील असतील किंवा भाजप आमदार राणा पाटील असतील यांच्या देखील प्रतिष्ठा पणाला लागल्यात. सुवर्ण मतमोजणी केंद्रावरती आहे, याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. प्रशासनानं जी तयारी आहे ती कालच परिपूर्ण पद्धतीने करून ठेवलेली आहे. उमेदवाराला आयडेंटिटी देणं असणार, पुणे तर पोलीस सुरक्षा असेल, या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत ते पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. सुवर्ण एक महत्त्वाचं याच्यातलं एक सांगायला पाहिजे, नगरपालिका निवडणुका झाला, नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला यश मोठ्या प्रमाणात मिळालं. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलाश पाटील असेल किंवा आमदार ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी असतील यांच्या वरती प्रतिष्ठेचा प्रश्न या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभा राहिला. त्यानंतर तानाजी सावंत यांनी जे आहे ते संपूर्ण पद्धतीने जे आहे ते ताकद या मतदारसंघात लावल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या पुतण्यांनी बंडखोरी केली आहे. दुसरा विषय असतो की तेर जिल्हा परिषद निवडणूक जे सुनेत्रा पवारांचं गाव आहे तिथंच अर्चना पाटील ह्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत. त्यांनी मी भावी अध्यक्ष म्हणून असा प्रचार केला. तीही लढत तिथं जी आहे ती रंगत पाहायला मिळते. एकूण जर बघितलं सुवर्ण 9 वर्षानं ही निवडणूक होते. 55 जिल्हा परिषद आहे. मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिलं जातं. ग्रामीण भागात सगळा प्रचाराचा धुरळा उडला. आता ती मतपेटीत जे आहे ते सगळं मतदान बंद झाले. त्यामुळं निश्चित मतदार राजानं कोल कुणाला दिलेला आहे, कुणाची सत्ता या जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर येते याची उत्सुकता लागली. जशी सगळ्यांना उत्सुकता तशी आपल्यालाही उत्सुकता आहे. 10 वाजता मतमोजणी सर्वात तालुक्यात सुरू होणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते चित्र 4 वाजेपर्यंत सगळ्या जिल्ह्यातलं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. सुवर्णा, नक्की धाराशिव ची सगळी माहिती आपण देत आहे. असेच सोबत राहा बालाजी. आपण पुढे छत्रपती संभाजीनगरची सुद्धा माहिती घेऊया. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जिल्हा परिषदा पंचायत समित्यांकरता मतमोजणी होते. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण झालेली आहे. संभाजीनगरमध्ये सध्या मतमोजणी केंद्राबाहेर कशी तयारी होतीये ते सगळं आपण आता जाणून घेऊया. अविनाश कानडजी आपल्या सोबत आहेत. अविनाश, मुळात छत्रपती संभाजीनगरमध्ये कशी तयारी पूर्ण झाली आणि वातावरण काय संभाजीनगरचं? सुवर्ण, आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्याची जी निवडणूक आहे ती एकीकडं आणि छत्रपती संभाजीनगरची निवडणूक एकीकडं आपल्याला ही महानगरपालिकेत असेल किंवा जिल्हा परिषदमध्ये असेल पाहायला मिळाली होती. कारण राडा, हाणामाऱ्या आणि युती झाल्यामुळं कार्यकर्त्यांची नाराजी या संपूर्ण घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरची निवडणूक गाजलेली आपल्याला पाहायला मिळाली. आता मी ज्या मतमोजणी केंद्राबाहेर उभा आहे त्या ठिकाणी संपूर्ण तयारी मतमोजणीसाठी करण्यात आलेली आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. महानगरपालिकेच्या मतमोजणीच्या वेळेस याच ठिकाणी मोठा राडा झाला होता. माजी महापौरांना मारहाण देखील झाली होती. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता तगडा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 63 जिल्हा परिषद सदस्य, 126 पंचायत समिती सदस्य यांच्यासाठी ही निवडणूक झालेली आहे. मतदान जे आहे ते यावेळी दणक्यात झालेलं छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतंय. बाकी राज्यात जरी आपल्याला मतदानाचा टक्का घसरलेला वाटला असला तरी संभाजीनगरमध्ये मात्र यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान झालंय आणि हे मतदान तब्बल 72.69% एवढं मतदान या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झालेलं आहे. त्यामुळं नागरिकांनी आपल्या जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा कारभारी ठरवला आहे. त्यांचं भवितव्य आता EVM मशीनमध्ये बंद झालेलं आहे आणि थोड्या वेळात म्हणजे 10 वाजेपासून यांचं आता भवितव्य कसं ठरणार आहे, कोण कारभारी बनणार आहे आणि कोण घरी बसणार आहे हे नागरिकांनी ठरवलं आहे, मतदात्यांनी ठरवलं आहे आणि ते 10 वाजेपासून आता कळायला सुरुवात होईल. मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता मागील अनेक वर्षापासून. कारण 6 आमदार, 1 खासदार शिवसेनेचा या ठिकाणी होता, आताही आहे. मात्र मागील 2 निवडणुकीचा जर अनुभव आपण घेतला पंचायत समितींचा आणि त्यासोबतच नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका तर भाजपची विजय घोडदौड अनुभव जरा वेगळा आहे. त्यामुळे यावेळेला काय होतं ते बघायचं. अविनाश, असेच सोबत राहा. सिंधुदुर्गाकडे वळूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेनं पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर राजकीय चित्र आज स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे साधारणपणे 1च्या दरम्यान 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. 1 वाजेपर्यंत थोडं चित्र स्पष्ट होईल. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 42 जागा, पंचायत समितीच्या 83 जागांकरता मतमोजणी होते आहे.
यामध्ये आधीच 8 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 17 पंचायत समिती मतदारसंघ अशा 25 जागा बिनविरोध आलेल्या आहेत, तर उर्वरित 125 जागांकरता मतमोजणी होती आहे. अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी भारत यांच्याशी. भारत, काय अधिक सांगाल? कसा राहिला प्रचाराचा सगळा कालावधी आणि आता काय कौल दिसतोय, काय अंदाज येतोय सिंधुदुर्गात? गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती झालेली होती. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई झालेली होती. मात्र या निवडणुकीमध्ये विशेषतः एकूण 125 जागा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 50 आणि पंचायत समितीच्या 100 जागा आहेत. यापैकी 25 जागा बिनविरोध झालेल्या होत्या. 8 जिल्हा परिषद आणि 17 पंचायत समिती ह्या बिनविरोध झालेल्या होत्या. आणि जी निवडणूक होते तब्बल 83 पंचायत समिती आणि 42 जिल्हा परिषदेसाठी मतदान झालेलं होतं. थोडाच वेळामध्ये या ठिकाणी मतमोजणी सुरू होणार आहे. मी या सावंतवाडीच्या इतिहास मतदान केंद्रावर ही सगळी दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीचे आहेत. कडक बंदोबस्तात मतमोजणी सुरू होणार आहे. एकंदर निवडणुकीचं चित्र पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होताना निकाल अपेक्षित कणकवली विधानसभा मतदारसंघात एकतर्फी निकालाची अपेक्षा होती. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी असेल, मार्ग असेल आणि वेंगुर्ला असेल, तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली पाहायला मिळाली होती. शिवसेना भाजप असेल या दोन्ही पक्षामध्ये बंडखोरीचं पेव आलेलं, बंडखोरांनी डोकं काढलेलं होतं. त्यामुळे डोकेदुखी ही फार मोठी झालेली पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ल्यामध्ये आडेली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काटकी टक्कर आणि लक्षवेधीला 5 कडक मिळतात. त्यामध्ये समिता नाईक आणि विजय नाईक यांच्यामध्ये लक्षवेधी ठरते. पुरा तालुक्यामध्ये भाजपचे बंडखोर रुपेश पावसकर आणि शिंदे सेनेचे संजय पटेल यांच्यामध्ये हा व्होल्टेज लढत पाहायला मिळते. त्याशिवाय अजून एक व्होल्टेज पाहायला मिळते की सगळ्यात मोठी जिल्ह्यातील हा व्होल्टेज लढत तळवडा मतदारसंघामध्ये इथे उबाटाचे ठाकरे सेनेचे आहेत रुपेश राऊत यांचा थेट सामना जो आहे रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे संदीप कापडे भाजपकडून लढत आहेत. तिकडे फार मोठी व्होल्टेज लढत पाहायला मिळाली होती. याशिवाय दोन मित्र जे लढत आहेत यामध्ये कुलगाव परिषद मतदारसंघामध्ये लढत पाहायला मिळते. इथे मायकल डिसोजा जे भाजपचे बंडखोर आहेत यांची लढत जिल्हा बँक संचालक असलेले महेश यांची लढत आहे. बरोबर. सिंधुदुर्गामधलं चित्र सुद्धा काय असेल हे आपल्याला साधारणपणे 12-1च्या दरम्यान थोडं कळायला लागेल. धन्यवाद भारत आणि धन्यवाद सगळ्याच आमच्या महाराष्ट्रभरातल्या प्रतिनिधींचे.